माधविलाखे MTV कन्नडा न्यूज मध्ये आपला स्वागत आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात श्री संत सेवालाल महाराजांची 287वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी प्रकाश पवार, मानसिंग राठोड, भीमू राठोड, बसवराज राठोड, सुरेश पवार, लिंबाजी चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकदाळ, किसान चिपळूणकर, विलास खेडेकर उपस्थित होते. अहवाल आनंद चौहान. निरंतर बातमीसाठी MTV कन्नडा न्यूजला सबस्क्राईब करा. आराध्य दैवत संत सेवालाल जयंती निमित्तानं उपस्थित या भागाच्या नगरसेविका आमच्या कदमताई ज्यांनी बोलायचं, कधी कोणाला बोलायला लावायचं, कोणाला गप्प करायचं, आमचे मार्गदर्शक आदरणीय विलास शेठ, तसेच गेली 35 वर्ष तुमच्या बरोबर काम करताचा आढावा दिला ते माझे चिपळूणकर दादा आणि उपस्थित सर्व माझ्या बंजारा समाजाचे सर्व बंधू, माता, भगिनी खरं आनंद होतोय की मला प्रकाश पवार साहेबांचा फोन आला की आमच्या छोट्या खाणी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात तुम्ही आवर्जून उपस्थित राहावं. मी एका मिनिटामध्ये, कारण माझ्या बरोबर नेहमी सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे, असल्यामुळे मी पटकन हो म्हटलं. परंतु हा छोटा खाणी नाही, हा फार मोठा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला भाग्य मिळालंय. कारण मी इथे येईपर्यंत मला खरं माहीत नव्हतं, परंतु संत सेवालाल यांचा जन्म तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये झाला आणि मला वाटतं की 15 फेब्रुवारी 1729 साली, आणि त्यांचा जो कार्यक्रम होता की आपल्या मानवतावादी कशी असली पाहिजे, मगाशी शंकर चव्हाण साहेबांनी सांगितलं, त्यांनी त्यांच्या बंजारा भाषेत सांगितलं, थोडंसं समजलं, कारण माझे मित्र बऱ्यापैकी आहेत, की आपण व्यसनमुक्ती व्हायला पाहिजे. आपल्याला प्रदूषण कसं कमी होईल आपण आज पर्यावरणाच्या माध्यमातून बघतो, परंतु 1729 मध्ये जन्म आणि त्याच्यानंतर आपल्याला समजायपर्यंत 20 वर्ष जातात. आणि अशा काळामध्ये आपण पर्यावरण कसं राखलं पाहिजे, मानवतावादी कसं राखलं पाहिजे, आपला समाज पुढे कसा गेला पाहिजे, आपण व्यसनमुक्त कसं व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांनी समाजला आपला पुढे जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मग दुसऱ्या चव्हाण साहेबांनी सांगितलं आपल्याला की आज आमचा पेहराव इथे फार मोठा कार्यक्रम चालू आहे आणि महाराष्ट्र शासनानं, या सरकारनं 500 कोटी रुपये दिले, कारण तिथे फार मोठी समाज आहे. आणि तुम्ही निश्चिंत राहा की जे सरकार आहे, हे सरकार काम करत असताना त्या मागचा जो महापुरुष आहे, त्या महापुरुषाचं काम काय आहे, त्या कामाचा धडाका काय होता, अशा पद्धतीनं त्याचं काम असतं, त्या पद्धतीनं तो निधी राहतो. त्यामुळे तुम्हाला मी आवर्जून सांगतो, कारण मी दोन्ही नेत्यांच्या हाताखाली काम केलंय, तुम्हाला निधीला कमतरता कुठेच पडणार नाही, एवढाच तुम्हाला मी सरकारच्या वतीनं विश्वास देतो. दुसऱ्या चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्ही कष्टकरी आहोत. आपण सर्वच जण कष्ट करत असतो, कारण उदरनिर्वाह करायचा बोलल्यानंतर आपल्याला भूक आहे आणि त्या भुकेसाठी प्रत्येकजण प्रत्येकाच्या हाडाचं पाणी करत असतो. असाच उल्लेख तुम्ही मगाशी केला, हाडाचं पाणी प्रत्येक जण करत असतो साहेब. परंतु आपल्याकडे जी पद्धत आहे ती आमच्यापेक्षा 10 पटीनं जास्त आहे. कारण आम्ही 1 वाजता पण बघितलं तरी खड्डा खणणारा माणूस मिळतो, 2 वाजता बघितलं तर उन्हात खड्डा काढत असतो, 3 वाजता दुपारी भर उन्हात बघितलं तरी काढत असतो. तशी काम करायची देवाने जी बनवलेली ताकद आहे, ही संत सेवालाल असतील किंवा आपल्या आई देवीचा आपल्याला जो आशीर्वाद आहे, तो देवीचा आशीर्वाद आपल्याला पूर्णपणे मागला जातो. तर आम्ही मगाशी बघितलं की आम्ही लहानपणी, आम्ही त्या माऊलीला समोर आणलं तुम्ही, की आम्ही लहानपणी पाहिलं होतं आपलं जेव्हा मुंबई गोवा रस्त्याचं काम चालू होतं, तर मुंबई गोवाच्या रस्त्याला काम करताना, दगडी फोडत असताना, किंबहुना खड्डा खणत असताना, किंबहुना जे रस्त्यासाठी काम करत असताना त्या माझ्या माऊलीने जो पेहराव केला आज, तो पेहराव आम्ही लहानपणी पाहिला होता. आणि आज कित्येक वर्षानंतर
आज आम्हाला अशा सुंदर अशा कार्यक्रमाला बोलवलं आणि खरंच आम्हाला इतकं सुंदर वाटलंय की एवढा हा समाज माझ्या चिपळूण तालुक्यामध्ये आहे आणि तुम्ही जो फार मोठी जबाबदारी माझ्यावर दिलीच, ती जबाबदारी फक्त कारण मी राजकारणी आहे, पण खोटं बोलून मी कुठलंच काम करत नाही. तर माझ्या बंधूंना मी विनंती करतो, कारण कुठलीही नगरपालिकेमध्ये जागा आरक्षित, कारण आज मगाशी एक फार मुद्दा सांगायचा मला राहिला आहे की त्यांनी शंकर चव्हाण साहेबांनी अजून एक सांगितलं की आपण जे करतोय त्यातलं आपल्या लहान मुलांना, आपल्या मुलाबाळांना कलेक्टर बनवायचं आहे, पोलीस बनवायचं आहे, कलेक्टर तहसीलदार बनवायचं आहे, प्राण बनवायचं आहे. आपल्याला अशा बनवताना आपल्याला आपल्या मुलांकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, असं थोडंसं शंकर चव्हाण साहेबांनी सांगितलं. असं ते थोडंसं मला कळलं. परंतु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की तुम्ही मंत्रालयामध्ये गेलात तर 2 ते 3% माझे मित्र आहेत. राठोड असतील, चव्हाण असतील, पवार असतील, अनेक माझे मित्र आहेत. ते मंत्रालयामध्ये चांगल्या दर्जाच्या खुर्चीवर काम करतायत. तर तुम्ही असं समजू नका की माझा समाज फक्त रस्त्यावर काम करतोय, तो ठेकेदार आहे, असं कुठलंही समजू नका. चांगल्या उच्च शिक्षण येऊन चांगल्या पदावर पण काम करतोय. आणि जबाबदारी सांगतो तुम्हाला की मगाशी सांगितलं की आमच्या समाजासाठी आम्हाला समाज भवन उभं करण्यासाठी जागा पाहिजे. तर बंधू, मी नुकताच नगरपालिकेमध्ये 1 महिना झाला नगराध्यक्ष झालोय, परंतु गेले 15 वर्ष या पदावर काम करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. परंतु असं कुठलंही आरक्षण नाहीये की कुठल्या समाजाला आपल्याला जागा देता येईल. परंतु बंधू, मी तुम्हाला एवढंच जबाबदारीने सांगतो, तुम्ही एखादी जागा बघा, त्या जागेमध्ये 1 रुपया असेल किंमत, तर ते 25 पैसे माझ्याकडनं स्वनिधीतनं असेल, एवढंच जबाबदारी मी तुम्हाला सांगतो. आणि मी शब्द दिला की पवार साहेबांना माहिती आहे की तुमचा शब्द कुठेच पडून देणार नाही. त्यामुळं अशी कुठली आशा न बाळगता, कारण प्रशासनामध्ये अनेक, आता मगाशी चव्हाण म्हटलं की आम्ही पंचायत समिती उमेदमध्ये काम करतो, असं कुठेही आरक्षण आपल्या डीपी किंवा टीपी मध्ये नाहीये. त्यामुळे आपण आपल्या समाजाची आपण जागा घेऊया आणि त्या जागेसाठी लागणारे 25 पैसे आहेत ते माझे 100% असतील, एवढाच मी तुम्हाला यावेळी विश्वास देतो. आणि आजच्या संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला बोलव इथे आज संपूर्ण वर्षभरामध्ये सगळं जे काही आपले सेवालाल महाराजांची जयंती आहे, 287वी जयंती साजरी होत आहे संपूर्ण देशामध्ये. तर त्याच अनुषंगाने आज आपण चिपळूण शहरामध्ये बंजारा बांधवच्या वतीनं आज ही जयंती इथं साजरी करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे आवर्जून असं उल्लेख करण्यासारखं आपले जे चिपळूण शहराचे नगराध्यक्ष आहेत माननीय सपकाळ साहेब, त्यांची उपस्थिती इथं आहे. तर त्यांचं सगळ्यांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर इतर मान्यवर आहेत, आपले संस्थेचे संस्थापक, आपल्या चिपळूण नगर परिषदच्या नगरसेविका मॅडम, आणि त्याचबरोबर आमचे कालुस्ते गावातले माजी सरपंच कदम सर. तर इतर सर्व मान्यवरांचे मी खरोखर मनापासून सहर्ष इथं स्वागत करतो. तर मी इथं जास्त बोलणार नाही, कारण आपल्याला पुण्यावरून जे गोरसेना गोरशिकवाडीचे प्रदेश सहसचिव आलेले आहेत, ते सविस्तर आपल्या समाजाबद्दल आणि आपल्या जे पोहरागडमध्ये आज माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून साहेब जे 500 कोटीचं साहेबांनी आम्हाला तिथं पोहरादेवीमध्ये ते सगळं नंगारा भवनाचं वास्तूचं काम चालू आहे. त्याचबरोबर सर्व सेवालाल महाराजांचं मंदिर, भव्य दिव्य मंदिर असं स्मारक उभारण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर याडी मर्यामाचं सुद्धा तिथं स्मारक उभारण्याचं काम चालू आहे. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं खरोखर आपण धन्यवादच दिलं पाहिजे की त्यांनी कुठेही पोहरादेवीला या निधी कमी पडू दिली नाही. तर सगळे समस्त बंजारा बांधवाच्या वतीनं मी महाराष्ट्र शासनाचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या समाजामागं भक्कमपणे उभे आहेत. त्याचबरोबर मंत्री आपले संजय राठोड साहेब तिकडनं विदर्भातून प्रयत्न करतायच आपल्या समाजाला कसं पुढे न्यायचं, काय करायला पाहिजे. साहेब, आमचा समाज जो आहे तो अतिशय कष्टाळू समाज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कष्ट करण्यासाठी कष्ट केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, अशा पद्धतीनं मानून अगदी हाडाचं पाणी करून ते कष्ट करतात. प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये आहे. आज आमचा समाज प्रत्येक शासकीय नोकरी असेल किंवा कष्टकरी समाजमध्ये आमचा समाज इथं प्रगतीपथावर आहे. तर त्याच अनुषंगाने शासनाला जास्तीत जास्त आमच्या समाजाबद्दल थोडंसं तुम्ही पण शिंदे साहेबांना सांगून थोडं आम्हाला अजून त्याच्यामध्ये भर पडेल. तिकडून आमचे संजय राठोड साहेब आहेच, ते नेहमी त्यांचं सातत्य आहे.
हे प्रश्न सगळे प्रलंबित आहेत, तर त्या प्रश्नावर थोडंसं आम्हाला सहकार्य करावा. वेळोवेळी पवार साहेब आहेत, आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याच्यानंतर मोठमोठे आपले ठेकेदार आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या समाजाला पुढे कसे नेता येईल या चिपळूण तालुक्यामध्ये याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत साहेब आम्ही. पण तुमचं पण सहकार्य आम्हाला लागणार आहे. तर इथं मला आयोजकाला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. उमेदजी सपकाळ साहेब इथं आहे. तर साहेब खरं म्हणजे मी जवळपास 8 वर्षापासून प्रत्येक समाजाचा समाजासाठी काहीतरी बांधिलकी असायला पाहिजे म्हणून मी ही जयंती असेल किंवा खेरडीतली जयंती असेल, चावड्यातली जयंती असेल, सर पण येतात, शेखर सर पण येतात, तर अशा प्रयत्नशील आहेत साहेब. सगळ्या समाजाचे समाज मंदिर आहेत, पण आमच्या सेवालाल महाराजांचं कुठं म्हणजे एक ठिकाणावर मंदिर नाही. सेवालाल महाराज की, सेवालाल महाराज की साहेब. एक तेवढं जर झालं तर आमच्या समाजाला म्हणजे कुठंतरी एक आस्थाचं एक स्वरूप मिळेल. आणि आज जे आम्ही ठिकठिकाणी जयंती साजरी करतो ते पूर्ण समाज आमचा एकत्र येईल आणि समाज एकत्र येऊन साहेब आमची जयंती ही साजरी होईल आणि चांगल्या मोठ्या उत्साहात आम्ही जयंती साजरी करू साहेब. फक्त एवढी आम्हाला म्हणजे समाज बांधवाच्या वतीनं खूप प्रार्थनीय अशी तुम्हाला विनंती आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद. तर मी साहेबांना अशी विनंती करतील की साहेब विभागातल्या सर आमच्या नगरसेविका वैशाली कदम मॅडम चिपळूण नगर परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करतात. मी लक्ष्मी पवार मॅडम यांना विनंती आहे. या लक्ष्मी पवार, वैशाली कदम मॅडम यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी यानंतर विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री धाकू चंदू राठोड आपण आपल्या शुभास्ते या उक्ताड गणपतीच्या असणाऱ्या देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष माजी नगरसेवक आदरणीय विलास शेठ खिराडे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. सन्माननीय विलास शेठ खिराडे सद्भावनेचं प्रतीक असणारं श्रीफळ, शाल आणि बुके देऊन बंजारा समाज चिपळूण शहर यांच्या वतीनं आपण विलास शेठ खिराडे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. ठिकाणी पूजा संपन्न करत आहोत. 15 फेब्रुवारी संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात आपण संत सेवालाल यांची जयंती साजरी करतो. बंजारा समाजाचा असणारा आराध्य दैवत आणि महान संत म्हणून संत सेवालाल यांच्याकडे आपण पाहिलं जातं. त्याने आयुष्यभर समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाचा प्रसार आणि एकतेचा संदेश दिला आणि त्या माध्यमातून आज 15 फेब्रुवारी रोजी आपण ही पूजन आपण करत आहोत. उपस्थित मान्यवरांच्या साक्षीनं हा पूजेचा असणारा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. बंजारा समाजामध्ये एकता निर्माण केली जाते. वाईट प्रथा आणि अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठवला जातो. शिक्षण आणि नैतिक जीवनाचं असणारं महत्त्व लोकांना पटवून दिलं जातं आणि बंजारा समाजामध्ये शांतता, प्रेम आणि बंधुभाव याचा असणारा एक चांगल्या प्रकारचा असणारा आदर्श या जयंतीच्या माध्यमातून केला जातो. नांदेडमध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी असणारी जयंती साजरी करतात. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या संत सेवालाल जयंतीच्या निमित्तानं माजी नगरसेवक आणि देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय विलास शेठ खिराडे देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहेत. त्यानंतर आपण विद्यमान नगरसेविका चिपळूण नगर परिषद कदम मॅडम यांना देखील विनंती करूया की आपण पूजन करून आपल्या शुभास्ते देखील या ठिकाणी आपण मांगल्याचं प्रतीक असणारं श्रीफळ आपण वाढवायचं आहे. सन्मान्य देवस्थानचे उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक किसन शेठ चिपळूणकर यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते देखील आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवूया. सन्मान्य रामकृष्ण कदम माजी सरपंच कालुस्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत.
त्याच्या शुभास्त्र देखील आपण या ठिकाणी पूजन करतोय आणि त्यानंतर श्रीफळ आपण वाढवत आहोत. सामाजिक कार्यकर्ते दयानंद कदम हे देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे आपल्या शुभास्त्र आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवूया. मध्ये मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रतिवर्षी 15 फेब्रुवारी रोजी जयंती साजरी केली जाते. मोठ्या प्रमाणात समाज बांधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर समाजाचे आपले आधारस्तंभ प्रकाशजी पवार यांना देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी पूजन करावं आणि त्या माध्यमातून आज संत सेवालाल जयंतीच्या निमित्तानं आपल्या शुभास्त्र देखील श्रीफळ वाढवलं जाईल. चिपळूणमध्ये समाज एकसंघ करण्यासाठी मानसिंग राठोड, प्रकाश पवार आणि त्यांच्या सगळे सहकारी खूप मोठी मेहनत घेत आहेत. आदरणीय समाजाचे अध्यक्ष मानसिंग दादा राठोड, त्यांचे सुपुत्र उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण आपल्या शुभास्त्र या ठिकाणी पूजन करून श्रीफळ वाढूया. मोहन मानसिंग राठोड. धन्यवाद. सर्व मान्यवरांना आपण विनंती करूया की आपण या ठिकाणी स्थापना फोटो पाडून तरी Thank you.
ये 5 मिनट में 5 मिनट बाद निकले थे बोल यार हाँ यही आया कुछ साइड अरे अविनाश जय